वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण आर्टिस्टिक डोसे बनवणार आहोत। सगळ्यात पहिला डोसा आपण स्माइली वाला बघणार आहोत, त्यानंतर रांगोळी डोसा, त्याबरोबर चक्र, तुम्ही काही म्हणा, कारण आर्टला काही नाव नसतं, तुमच्या डोक्यात जसं येईल त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे आकार बनवू शकता। मल्टी कलर डोसा, हा दुसरा मल्टी कलर डोसा, असे आपण वेगवेगळ्या आकाराच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। लहान मुलांना हे खूप आवडतात, असं काहीतरी वेगळं बनवून दिल्यावर। त्याचबरोबर ह्याच्यासाठी आपण जे रंग वापरले आहेत ते पण आपण नॅचरल फूड कलरच यूज करत आहोत, तर ते कसे बनवायचे ते आजच्या रेसिपीमध्ये आपण बघूया। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो डोशाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं जास्त पाणी घातलेलं आहे मी आता, कारण मी आता 1 वाटी बारीक रवा घालते। त्याचबरोबर चवीनुसार मीठ। रवा जसा तो भिजेल तसा तो फुलायला लागेल, मिश्रण आपलं घट्ट होईल, म्हणून मी थोडंसं आधी पाणी ऍड केलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नंतर पाणी ऍड करा। आणि आता आपण हे 15 ते 20 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूया। इथे पालकाची मी 2-3 पानं, मोठी 2-3 पानं होती ती मी थोडीशी शिजवून घेतली 1-2-4 मिनिटं। आता हे मिक्सरमधून मी वाटून घेते। आपलं बॅटर आता रेडी आहे बघा, परफेक्ट आता कन्सिस्टन्सी झालेली आहे। हे मी थोडं साईडला ठेवते। त्याचबरोबर इथे पण मगाशी पालक जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेला त्याचा रस तो एका बाउलमध्ये मी घेतला आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या बाउलमध्ये मी इथे बीटरूटचा एक छोटा तुकडा किसून घेतलेला आहे। मी आता उकडून घेतला होता, मी कच्चा किसून घेतला तरी चालेल। आणि एक तिसरा बाउल मी घेते, ह्यात मी हळद मिक्स करणार आहे। आता हे जे बॅटर आहे मी तिन्ही बाउलमध्ये काढून घेते थोडं थोडं, आणि ह्याच्यात थोडं मॅक्झिमम पांढरा बॅटर तसंच ठेवणार आहे। आता इथे आपल्याकडे 4 कलर रेडी झालेले आहेत। एक ओरिजिनल व्हाईट कलर, बीटरूट घातल्यामुळे पिंक कलर, त्याचबरोबर पालक वापरल्यामुळे इथे ग्रीन कलर झालेला आहे, आणि ते हळद घालून मी येलो कलर मँगो कलर तुम्ही काही म्हणू शकता, तो रेडी झालेला आहे। कुठेही फूड कलर वापरलेला नाहीये, कारण लहान मुलांसाठी बनवणार आहोत, तर त्यासाठी फूड कलर न वापरता नॅचरल कलर आपण यूज करणार आहोत। तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणता कलर बनवता येत असेल नॅचरली तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मला नक्की आवडेल। आता आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया। तर आता आपण सगळ्यात आधी स्माइली डोसा बनवणार आहोत। त्यासाठी ते मी तवा तापत ठेवलेला आहे। सुरुवातीला मी फ्लेम थोडा स्लोच ठेवते, आणि हे जे पिवळ्या रंगाचं पण बॅटर बनवलं होतं त्या बॅटरने मी इथे सर्कल करते। आता ह्यावर आपण फेस बनवणार आहोत। थोडं चारी साईडने थोडं तेल सोडते। जसं आपण बाकी डोसा बनवतो तसंच आपल्याला बनवायचं आहे। किती सुरेख दिसतो बघा, मुलांना नक्की आवडेल। तर एक साइड झालेली आहे, दुसरी साइड आपण परतवून घेऊया। आणि परतवला तर शिफ्ट करायचा नाहीये, त्याचा जो शेप चेंज होईल। आता दुसऱ्या साइडने झाला असेल। वाव, मस्त आपला स्माइली डोसा रेडी आहे। मी तो प्लेट मध्ये काढते। आता आपण दुसरा एक फ्लॉवरचा बनवूया। त्यासाठी सुरुवातीला मी सेंटरला व्हाईट कलरचा पीठ घेते
त्यानंतर पिंक कलरनी थोडा पाकळीचा आकार बनवते। आता मी 4 पिंक कलरच्या पाकळ्या केलेल्या आहेत, त्याच्या बाजूला आता मी येलो कलरच्या पाकळ्या बनवते। आपल्याला गॅसचा फ्लेम एकदम स्लो ठेवायचा आहे। तुम्हाला जसं वाटत असेल की तवा जास्त तापलाय, थोडा वेळ तुम्ही बंद करा काही सेकंदासाठी। आणि हे प्रत्येक कलर जो आहे ना तो एकमेकाशी कनेक्ट ठेवा, म्हणजे तुमचा डोसा काढताना तुटणार नाही। आणि जे उरलेली ही गॅप आहे तिथे मी ग्रीन कलर घालते। ग्रीन कलरही घातलेला आहे, खूपच सुरेख दिसतोय आपला डोसा। चारी साइडला मी थोडं तेल सोडते। आता आपला रांगोळी डोसा पण मस्त झालेला आहे। तो चारी साइडने मी सोडवून घेतलाय, आता मी तो परतवून घेते। मस्त दोन्ही साइडने छान दिसतोय। आता आपण आणखीन एका आकारामध्ये बनवूया। ते मी सेंटरला पिंक कलर घेते, त्यानंतर येलो कलरने त्याला सर्कल करते। त्याच्या बाजूला ग्रीन कलरने मी सर्कल करते। तर एक साइड आपली झालेली आहे, मी परतवून घेते। वाव, आता दुसऱ्या साइडने पण आपण व्यवस्थित शेकून घेऊया। आपला हा डोसा पण आता रेडी आहे। आता एक मल्टी कलर डोसा असाच रॅन्डमली कलर टाकून आपण बनवूया। फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक एकमेकाशी कनेक्ट होणं गरजेचं आहे, कुठूनही। यानंतर मी पिंक कलर वापरते। आता ह्यानंतर येलो कलर। थोडासा आपल्याला राउंड डोसा म्हटलं की तो थोडासा गोल असणं गरजेचं आहे। आपला मल्टी कलर डोसा पण बनवून झालाय। गॅस आता मी थोडासा फास्ट करते आणि चारी साइडने तेल सोडते याला। एका साइडने झाला असेल, आपण परतवून घेऊया त्याला। मस्त, दुसऱ्या साइडने पण आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊया। आपला हा मल्टी कलर डोसा पण आता रेडी आहे, हाही मी काढून घेते। तर आपण अजून एक सिंपल असा डोसा बघूया। त्यासाठी इथे मी व्हाईट बॅटर घेते। हे जरा मी पातळच करते, कारण मगाशी आपण प्रत्येक कलर बाजूबाजूला वापरत होतो, पण इथे आपण असं करणार नाही आहोत। व्हाईट कलर वरती बाकीचे कलर वापरणार आहोत, त्यामुळे मी ही लेअर थोडीशी पातळ करते आता।
की जेणेकरून ते पीठ जाड होणार नाही. आता ह्या व्हाईट डोशावरती रॅन्डमली आपण असे ड्रॉप्स टाकणार आहोत. आता येलो कलर वापरते. आता गॅस थोडासा मोठा करते आणि चारी साईडने तेल सोडते. एक साइड आपली झालेली आहे. आता परतवून घेते. दुसऱ्या साईडने व्यवस्थित शेकून घेते. आता आपली दुसरी साईड झाली असेल. परफेक्ट. मी हा डोसाही काढून घेते. आता ह्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे आकार बनवू शकता. उरलेल्या पिठापासून पण थोडंसं काही करता येईल का आपण बघूया. इथे मी व्हाईट बॅटर घेते. त्यात थोडंसं पिंक बॅटर थोडं एका साईडला टाकते, एका साईडला येलो बॅटर टाकते आणि एका साईडला ग्रीन. आता हे आपण अलगद मिक्स करायचं आहे. किती मस्त शेडिंग दिसतंय. आणि असाच आपण आता याचा डोसा बनवूया. मी गॅस मोठा करते. चारही साईडने तेल सोडते. आपण परतवून घेऊया आता ह्याला. आणि आता मी दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित शेकून घेते. फ्रेंड्स, आपले हे आर्टिस्टिक डोसे आता रेडी आहेत. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. Thank you.